श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत डाळ खिचडी. चला तर मग रेसिपी बघू. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकले. डाळ खिचडी पचायला हलकी असते. रात्रीच्या जेवणामध्ये आपण आरामात बनवू शकतो असं, झटपट बनते. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी, मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरे, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, त्यामध्ये ठेचलेला लसूण, थोडेसे परतून घ्यायचे व त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकावी. हळद टाकून झाल्यानंतर धुतलेले डाळ तांदूळ टाकायचे. तांदळापेक्षा डाळ नेहमी जास्त घ्यायची. जर आपण अर्धी वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी डाळ घ्यायची आणि डाळ मुगाची वापरायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्या गरजेनुसार गरम पाणी टाकून घ्यायचे. आपण खिचडी झाल्यानंतर जिरे, मोहरी, लाल मिरचीची फोडणी सुद्धा मारू शकतो, पण आम्ही अशीच खातो. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अशी सुद्धा खायला छान लागते. त्याच्यावर तूप टाकायचं, लोणचं आणि पापड घ्यायचे सोबतीला, थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घ्यायची, थोडीशी कसुरी मेथी, कसुरी मेथी ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. एक उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार आहे. नक्की ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.